नमस्कार मित्रांनो, मी ओमकार स्वागत करतोय तुमच्या या व्हिडिओमध्ये। तर आम्ही आज चाललो आहे आमच्या जिगरीच्या गावाला, म्हणजेच उत्तर प्रदेशला। मी चाललो आहे माझ्या जिगरीसोबत, पण तुम्ही बघू शकता माझे सगळे जिगरी तिथेच। तर आम्ही फक्त इथंच थांबणार नाही आहे, तर आम्ही दुसरीकडे पण चाललो आहे, म्हणजेच आम्ही चाललो आहे भगवान राम जन्मभूमीवरती। हॅलो, ते ट्रिप सेट करा इथूनच किलोमीटरची। सिनोनी ती नाही गाडीतली, ती नसतं काही। साइड सब कुछ। तर मित्रांनो, सकाळ चालू केली आम्ही देवाच्या पाया पडून। ओम नमः शिवाय। नाथ साहेबाचा चांग भले। जय श्रीराम। क्वालिटी बघतोय बारा मोबाईलची। योगेश कुठं आलो आपण? हॅलो, आम्ही भरत आहे पेट्रोल। तर मित्रांनो, आता आम्ही आलो इथं जरा नाश्ता करायला। सकाळचे किती वाजलेत रे हवा? आता 7:30 वाजलेत आणि आम्ही आता पोचलो। ते म्हणलं जरा पोरांसाठी जरा नाश्ता जरा करा। जर काय बोलायचं तुला? काय नाही, आता नाश्ता करून चालून जाऊ। चला तुम्हाला आपली टोळी दाखवतो। तर मित्रांनो, आमचा जस्ट आता नाश्ता झाला। सगळ्यांचं असलं पोट भरले, जाम नाही जाम सगळ्यांचं आता पोट भरले जस्ट। सगळ्यांनी आता हातपाय धुतले, फ्रेश झालेत। आता आम्ही परत निघालोय। कुठे निघालोय आपण आता? विनोदच्या गावाला म्हणजे बस्तीला जाणार आहे आम्ही, समृद्धी मामा। चलो। आता वाजले 3:30 आणि आम्ही जस्ट आता 500 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग क्रॉस केलाय। सगळे थकलेत आणि आम्ही आता पोहोचले नागपूरपर्यंत। रस्ता तसा चांगला होता, पण वैतागली पोरं। बघू पोरांचं मत काय। मित्रांनो, थांबलो होतो, पोरं फोटो बिटो काढते ते मस्तपैकी। एकदम चांगला प्रवास चालू आहे सध्या तरी। चांगलाच जाऊ पुढे होणार काय नाही, काही होऊ शकतं। सध्या तर आनंदात आहे आम्ही खूप। आमच्यापेक्षा जास्त एक माणूस आनंदात आहे, त्याचं नाव आहे विनोद यादव। तो तिथं रात्री झोपत नसेल आम्ही येणार आहे म्हणून। खास कर ओमकार येणार आहे आणि करण दाखव, करण दाखव। लपडीबाज येतो, एक नंबरचा लपडीबाज। आता उतरते बघा कॅमेरा, आणि बघा दुसरा नंबर। मी काय करत नाही लपडी। हा खूप चांगला पोरग आहे असं मी म्हणतोय। मी याच्याबद्दल काही बोलू शकत नाही। स्माइल वरूनच बघा कसं दिसतंय। मोबाईल फोटो कसा आलाय। खूप लांब प्रवास केल्याच्या नंतर ना आत्ता आम्ही इथे जाऊन पोचलोय। म्हणजे अजून पोचलो नाही आहे, अर्ध्या ह्याच्यामध्ये पोचलोय। अजून आम्हाला सेवनी लागेल, पण हॉटेल कुठेच अजून आम्हाला मिळालं नाही। पण एक हॉटेल असं मिळालं जे की खरंच चांगलं आहे। त्याचं नाव आहे विला 24 रेस्टो आणि लॉज। तुम्ही ह्याचा व्ह्यू बघा फक्त, हे बघा। हे
बघा इथं आपली सगळी टोळी बसलेली आहे. या रोडाची टोळी. बाराक नंबर मेन बाराकचा. ओम काय बोलायचं का? तर मित्रांनो आता वाजले 10:30 आणि आम्ही आलो इथे जेवायला. आम्हाला रूम मिळाली आणि आजचा दिवस आम्ही इथंच थांबवला. आता आम्ही इथं कुठे आहे रे आता? जबलपूरमध्ये. उद्या आम्ही सकाळी उठू आणि तिकडे डायरेक्ट विनोदच्या घरी पूजेला जाऊ. कुठे? बस्तीला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही आता आहे जबलपूरमध्ये. जस्ट आता आमचे आंघोळी वगैरे सगळे झाले आहे बघा. पोरं सगळे आता निघायची तयारी करतात आहेत. हे बघा इथं मकरन. डे 1चा तर तुम्ही बघितलाच असेल. आम्ही पुणे टू जबलपूर केला. आता डे 2चा आम्ही आता जबलपूर टू बस्तीला जातो आहे, म्हणजेच विनोदच्या गावाला त्याच्या पूजेसाठी. तर बघू आपण पुढे. आम्ही आता हॉटेलमधून निघालोय. आता पुढे नाश्ता बिष्टा करून डायरेक्ट बसती का हस्ती ब्रो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया हर महादेव. तर आम्ही आलो आता नाश्ता करायला इथे जबलपूरवरून बस्तीकडे जाण्यासाठी. एक आत्ता जस्ट नाश्ता करण्यासाठी आम्हाला हॉटेल भेटलं. मिडवे ट्रीट. ते चाललेत पोरे. बघून तरी भारीच वाटतंय. आतमध्ये तर भारीच असेल टेस्टला. मग बघू काय वाटतंय मकरन. हॉटेल तर चांगलं आहे. लय भूक लागली आहे आम्हाला. आता आम्ही नॉनस्टॉप जाणार आहे. रस्ता कमी आहे. किती तास आहे रे आपलं? अंतर तसं कमी आहे पण टाइम लय लागतो. काल आम्ही 1000 किलोमीटर 12 तासात केलं. डे 1 आणि आजचा डे 2. आता डे 2ला आम्हाला 600 किलोमीटरला 12 तास. कुठे बसायचं? चलो. पराठा काय बोलले की वैभव काय याचं म्हणणे ओम काहीतरी बोललं तर मी त्याला काहीतरी बोलतो. क्वेश्चन केलं उत्तर देणं माझं काम आहे. दुनिया काही भाड में हम आ गए मध्य प्रदेश के पहाड़ में. पप्पे फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू पोरं चालली फिरायला. सगळ्याच पोरांनी गाडी थांबवली आणि अशी पण कालपासून सगळे दमले होते. खूप दमले खूप. नाही असं नाही, पण जेव्हा एखादा पॉईंट किंवा काय भेटतं तेव्हा पोरं एकदम अशी एक्साइट होतात त्या पॉईंट बघण्यासाठी. अरे सॉरी. हे बघा तुम्हाला पॉईंट दाखवतो. व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू बघा. प्रॉपर्टी घ्यायचं बघतं ते. या ठिकाणी आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आहे. हा अत्यंत आनंद होतोय. नाजूकशी थंडी आहे इथे. खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही. आणि त्यात मित्र. या पलीकडे काय आनंद हवा एका माणसाला. आम्हाला तर भूक लागली आणि आम्ही आलो आता मॅगडीला. योगेश जागा आहे का आपल्याला इथे? जागा नाही काहीच नाही. बघू शकता तुम्ही इथे. तर आम्ही आता आलो आहे प्रयागराजमध्ये आणि आम्हाला जस्ट आता इथे एक मॅगडी भेटली म्हणून आम्हाला भूक लागली होती. म्हणून चला पटकन जाऊ इथं. आता आपल्या पोरांना एकदम जबरदस्त भूक लागलेली आहे. बघू आता पोरं काय काय मागत आहेत. तर मित्रांनो कुठे जाऊन आज दिवसभरात आमचा आजचा दिवस आता कुठे जाऊन संपत आला आहे. म्हणजे आता वाजले 10:30 आणि सगळे पोरं आता जेवायसाठी थांबलेत.
जस्ट स्पष्ट करून एक हॉटेल भेटलंय. ते आता कसं आहे काय सांगता येत नाही, तरी बघू आपण. टेस्ट चांगलं नसेल तर आम्ही तुम्हाला कळवतो. आम्ही विनोदच्या घरी पोहोचलोय. पूर्ण गाडी आल्यामुळे तुम्हाला नीट दिसणार नाही. 1 मिनिट दिसा ना आता हे लाइटिंग बिटिंग जरा बाहेर उतरून दाखवतो. बस्तिका हस्ती विनोद भाऊ यादव. बस्तिका हस्ती ब्रो आ गेले भाई लोग अभी कल्टिलो. विनोदचं गाव. हे विनोदचं घर आहे. यूपी में बच्चा या मच्छी हो. आत्ता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आम्ही जस्ट पोचलो आत्ता विनोदच्या गावाला म्हणजेच बस्तीला. आज होता आपला डे 2 म्हणजेच जबलपूर टू बस्ती म्हणजे आपल्या मित्राचं गाव. त्यांनी इथे जे मंदिर बांधलं आहे ते तुम्हाला एकदा दाखवतो. ह्याच्यामध्ये जे आहेत हे खरे ह्याच्यामध्ये आपले देव आहेत जे की उद्या तिथे आपण प्रस्थान करू त्यांना. हे बघा तुम्ही बघू शकता मंदिर. आणि हे आपलं विनोद भाऊंचं घर. आता हे सगळं मांडव वगैरे म्हणजे जे काय कार्यक्रम वगैरे जे काय असतात ते सगळं आता इथं चालू आहेत. एक थोड्या दिवसांनी किंवा उद्या सकाळी मी तुम्हाला पूर्ण या बिल्डिंगचा म्हणजे बिल्डिंगच म्हणते सॉरी पूर्ण यांच्या बंगल्याचा अख्खा घर दाखवतो जेणेकरून तुम्हाला सगळं दिसेल. सगळं म्हणजे आपल्या मित्राचं पण किती बघितलं पाहिजे का नाही. मेन म्हणजे जर तुम्ही या व्लॉगमध्ये नवीन असाल आणि माझ्या या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळ झाली आत्ता जस्ट आणि आम्ही आता उठलो आहे सकाळी. आता विनोदची पूजा थोड्याच वेळी चालू होईल. तुम्हाला इथं दाखवतो विनोदचे घर. इथं बघा आम्ही तिथे कार लावली आहे आमची. तुम्हाला आता खालनं दाखवतो कसा इथे ब्लॉग आणि कसं नाही आहे ते. मी चाललो आहे आता आपल्या विनोदचं शेत बघायला. हे बघा आपले सगळे मित्र योगेश मकरन मग कारण पारोस आहे दाखवणार नाही. सगळे पारूची. खूप थंडी आहे इथे सकाळी 10 डिग्री सेल्सिअस. हॅलो 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 बोल. हॅलो हॅलो. ऐक ऐक जर ऐक. या गावातली पोरं आहेत. आपण पाहू शकता सुंदर असा गावातला नजारा आहे. ही बारकी बारकी पोरं ते पोरग रडत आहे. ओंकार सारखं दिसतंय. ह्या विनोदच्या म्हशी तुम्ही म्हशी पाहू शकता. आणि हा विनोदचं जुनं घर आहे. मित्रांनो हे सगळं आपले मित्र गेले तिथे पुढं शेत बघायला. हे बघा मी आता चाललोय सगळे काय झालं छोले भटुरे खायला चाललोय इथंच. किती अंतरावरती विनोद? 1-1.5 किलोमीटर. 1-1.5 किलोमीटरावरती. रस्ते एकदम भारी रस्ते तिथे जायला. काय प्रॉब्लेमच नाही आम्हाला इथं. मेन म्हणजे सगळ्यांना भुका लागल्यात. बघू आता आम्हाला प्रॉब्लेम का नाही इथं, कारण की सगळ्यात जास्ती चालते या गावात म्हणजे विनोद. हा हो मस्त. त्यांच्या आजोबांचं हे बघा विनोद हवेली बघा आपली हवेली बघा आपली विनोद. सगळ्यात मोठं घर हवेली. हवेली तालुका नाही इथं हवेली म्हणते. कोठी.
मित्रांनो आता वाजले संध्याकाळच्या 5:30 आणि अजून पण आम्ही बस्तीमध्येच आहे. आमचा पूर्ण दिवस आज मंदिराच्या पूजनामध्ये गेला. आज खरं अर्थाने म्हणजे मंदिर जे बनवलं होतं विनोद यांनी, त्यांच्या मंदिरामध्ये आज देवांचे हे झाले ना म्हणजे त्याला प्राणप्रतिष्ठान झाले. आता आम्ही सगळेजण थांबलो इथं जेवणासाठी. हे बघा आपले सगळे मित्र इथं बसलेत. जेवण येणार भेटूया आता जेवण झाल्यानंतर. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 9. आम्ही जस्ट सगळे आता जेवलो आणि आता रात्रीची एवढी थंडी वाजते की आता आम्ही बॉन फायर करतोय. बॉन फायर दाखव येत नाही. हां बॉन फायर म्हणजे शेकोटी. तर आज आपला डे 2 होता. डे 2 होता ना? हो डे 2 म्हणजे डे 3 होता आज आमचा बस्तीमधला. उद्या आम्ही जाणार आहे. ते तर तुम्ही उद्याच बघा की आम्ही कुठं जाणार आहे. बस्ती टू गेस. उनके हाथों में लग जाए ताला, अलीगढ़ वाला सवा मन जो मैया जी की तालियां बजाए।